पहा, आपण इथे कॅल्क्युलेट करून पाहू की 1 तास वर्क केलं तर किती इन्कम मिळेल आणि डेली जर तुम्ही 8 आवर वर्क केलं तर किती इन्कम मिळेल। सो जर तुम्ही डेली 1 तास वर्क केलं तर 3500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि 8 तास काम केलं तर 28,000 रुपये महिना इथे तुम्हाला मिळणार आहे। सो जिओ कंपनीने कस्टमर सपोर्ट असोसिएट हा प्रोग्राम लॉन्च केला आहे, ज्यामध्ये स्पेशली महिलांना त्यांच्या फ्लेक्झिबल टाईममध्ये वर्क करून काही इन्कम जनरेट करता यावी म्हणून ही जॉब वॅकन्सी काढली आहे। सो यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। बट त्याआधी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण घर बसल्या तुमच्या स्किलच्या बेसिसवर अर्निंग कशी क्रिएट करता येईल हे मी तुमच्यासोबत आपल्या चॅनलवर शेअर करत असते। नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब वॅकन्सी मी घेऊन आली आहे। आय नो की थोडी लेट व्हिडिओ पोस्ट करत आहे, बट जे मला इन्स्टाला फॉलो करत आहेत त्यांना माहीत असेल की मला एक छोटी बेबी आहे आणि त्यामुळे डेली व्हिडिओ पोस्ट करणं पॉसिबल नाही आहे। बट तरी देखील जी पण बेस्ट वर्क फ्रॉम होम जॉब वॅकन्सी असते ती मी तुम्हाला शेअर करत असते। तर वेळ न घालवता लगेचच जाणून घेऊयात की जिओ कंपनीच्या लेटेस्ट वर्क फ्रॉम होम जॉब वॅकन्सीसाठी अप्लाय कसं करायचं आहे। तुमचा जॉब रोल जिओ कस्टमर सपोर्ट असोसिएटसाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त स्मार्टफोनचा यूज करून वर्क करायचा आहे। तुम्हाला इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते। डेली इथे तुम्ही जर 4 ते 5 तास जरी वर्क केलं तर तुम्ही 15,000 रुपयेपर्यंत मंथली इन्कम जनरेट करू शकता, तेही घर बसल्या। हे पहा, जिओ कंपनीने एक हाऊसवाईफ असलेल्या महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रोग्राम लॉन्च केला आहे आणि या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही नक्कीच फायदा घेतला पाहिजे। फ्लेक्झिबल टाईम तुम्हाला प्रोव्हाइड केला जात आहे। हा एक असा प्रोग्राम आहे जो 7,700 पेक्षा जास्त सिटीमध्ये अवेलेबल केला आहे। 1,000 पेक्षाही जास्त महिला इथे वर्क करत आहेत। इथे क्लिअरली सांगितलं आहे की तुम्हाला कोणताही सेल किंवा टार्गेट नाही आहे। तुम्ही जर 10th पास जरी असाल तरी देखील जिओ कंपनीसोबत वर्क करू शकता। रिक्रूटमेंट प्रोसेसबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। एक छोटीशी ऑनलाईन टेस्ट होते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबतच तुम्हाला ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड केली जाणार आहे। सो अप्लाय करण्यासाठी आपल्याला सेम पेजला वरती स्क्रोल करायचं आहे। हे पहा, इथे आपल्याला अप्लाय नाव ऑप्शन दिला आहे। यावर जसेच तुम्ही क्लिक करता तो फॉर्म तुम्हाला दिसेल। तर रजिस्ट्रेशन अगदी इझी आहे। सर्वात आधी तुम्हाला पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे, नंतर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्या, करंट ऑक्युपेशन, तुमचा पिन कोड आणि कॅप्चा टाईप करायचा आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर ही होती रजिस्ट्रेशन प्रोसेस। आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी सर्व प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितली आहे। कोणतीही घाई न करता आधी व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर जसेच तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करता तर तुम्हाला व्हॉट्सअपवर रिडायरेक्ट केलं जाईल आणि JCA PRM ID विचारला जाईल। सो आपण तर आत्ताच फॉर्म भरला आहे, त्यामुळे कोणताही ID इथे जनरेट झालेला नाही। आधी तुमचं जॉबसाठी सिलेक्शन होणार आहे, त्यानंतर ID क्रिएट होईल। तर ही स्टेप तुम्हाला इग्नोर करायची आहे आणि इंटरव्ह्यू कॉल प्लस टेस्टची चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, त्यामुळे तुमचं जिओ कंपनीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील। सो या व्यतिरिक्त तुम्हाला जॉबबद्दल काहीही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।